हा मसाला पापड आहे ना, अजिबात बचाकभर तेलामध्ये तळलेला नाही आहे, गॅसवर भाजलेला नाही आहे. तरी पण या मसाला पापडची चव आहे ना, अगदी म्हणजे तळलेला मसाला पापड आपण हॉटेलात खातो ना, अगदी तसा होतो चवीला. आणि आमच्या घरामध्ये तर सगळ्यांना आवडतो हा मसाला पापड. फटाफट बनवून तयार होतो. बघा काय एन्जॉय करतात सगळे. चला रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना मसाला पापड बनवणार आहोत, परफेक्ट हॉटेलसारखा. बरं, ही सेम रेसिपी मी पोस्ट केली होती 2017 साली. आपले 7 बिलियन सबस्क्रायबर आहेत, 70 लाख, पण 70,000 लोकांनीच बघितली ती रेसिपी. एवढी छान रेसिपी आहे म्हणून म्हणलं की पुन्हा एकदा दाखवावी. ही रेसिपी बनवताना ना आपण अजिबात पापड तळणार नाही आहोत आणि 1 चमचा तेलात आहे ना 15-20 पापड आपण आरामशीर करू शकतो. अगदी काही थेंब तेलामध्ये आपण करणार आहोत. सोप्या पद्धतीने करणार आहोत. मायक्रोवेव्ह असेल तर वेल अँड गुड, नसेल तर काय करायचं तेही दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. तर सगळ्यात आधी अशा छान छान रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. तर मस्त हा मसाला मिक्स बनवूयात. हे मसाला पापड करण्यासाठी यासाठी घ्यायचं लाल तिखट, जिरपूड, चाट मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पातेलोर म्हणजेच काळं मीठ. हे छान एकजीव करूयात, मिसळून घ्यायचं. चला, आणि आपलं हे मसाला पापडसाठीचं मसाला मिक्स बनवून आहे तयार. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, जसं मी तुम्हाला म्हणाले की पापड आहे ना आपण अजिबात तळणार नाही. तर इथे ना माझ्याकडे हा मूगडाळ पापड आहे, दणदणीत मोठासा जम्बो आकाराचा पापड आहे. पण हा असाच जम्बो पापड घेतला पाहिजे असं काही नाही. रेग्युलर तुमच्याकडे जो पापड असेल ना तो वापरला तरी चालेल. आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. या तव्यावर हलकंसं तेल लावून घेऊयात. पापडला तेल लावलं तरी चालेल, तव्याला लावलं तरी चालेल. आणि हा पापड आहे ना छानपैकी तव्यावरच भाजून घ्यायचं. हे असं प्रेस करून करून सगळ्या बाजू याच्या भाजून घ्यायच्या. पटकन भाजून होतो तव्यात पण पापड. आणि मायक्रोवेव्ह असेल तर पापडाला ना दोन्ही बाजूने हलकंसं तेल ब्रश करायचं. 30-40 सेकंद मायक्रोवेव्ह करायचं. सगळ्यात फास्ट म्हणजे पापड भाजला पण जातो, छान असा सफाईदार भाजला जातो आणि तळायची गरज नाही. चवीत अजिबात फरक नाही पडत. जरी पापड तुम्ही हा तळला जरी नाही ना, चवीत अजिबात फरक पडत नाही. चला, आता या बाजूने देखील हलकंसं ब्रश करूया तेल. आणि इथूनही छान हा असा एकसारखं होईपर्यंत भाजून घ्यायचं. वा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल सगळ्या बाजूने पापड मस्तपैकी भाजला गेलेला आहे. आता हा भाजलेला पापड उचलायचा आणि जाळीवर ठेवूयात. म्हणजे तो सॉगेने होणार आणि त्याला आहे ना वाफ म्हणजे सगळ्या बाजूने जाईल आणि त्याच्यामध्ये वाफ कोंडले नाही गेली, त्यामुळे तो मऊ नाही पडणार. आता मसाला पापड तयार करूयात. चला, आता मसाला पापड तयार करूयात. पापड तर भाजून आपण घेतला. याच पद्धतीने सगळे पापड तुम्ही भाजू शकता. जसं सांगितलं मायक्रोवेव्हमध्ये टाकून मायक्रोवेव्ह करा किंवा मग छानपैकी इथे तुम्ही विदाऊट मायक्रोवेव्ह तव्यामध्ये पण भाजू शकता. हवं असेल तर डायरेक्ट फ्लेमवर पण भाजू शकता, पण फ्लेमवर भाजलेल्या पापडाची चव जरा वेगळी लागते. कम्पॅरेटिव्हली असं तव्यावर पापड भाजला ना तर तो अस्सलखीत तळलेला पापड आहे ना तशी चव लागते. आता याच्यावर हे जे मसाला मिक्स आपण तयार करून घेतलेलं आहे हे छान स्प्रिंकल करूयात. यावर जाईल बारीक चिरलेला कांदा. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. टोमॅटो बारीक चिरलेला. टोमॅटो आहे ना याच्या बिया काढून अगदी बारीक चिरलेला आहे. शक्यतो बिया ठेवायचं नाही, नाहीतर पापड पटकन सॉगी होतो. आणि काकडी बारीक चिरलेली. आता या भाज्यांवर देखील आहे ना थोडासा मसाला भुरभुरायचा, म्हणजे भाज्यांनाही छान चव लागते. आता यावर जाईल कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस ते म्हणजे शेव. छान अशी शेव घालून घ्यायची. क्या बात आहे. बघा, वाटतोय का तरी हा न तळता केलेला मसाला पापड आहे. आणि गिल्ट फ्री हा पापड खाऊ शकता, कारण हा उडदाच्या डाळीचा नाही मूगडाळीचा पापड आहे. फक्त जम्बो साईजचा आहे, त्यामुळे तो असा छान हॉटेलसारखा रेस्टॉरंटसारखा फील देतोय. जबरदस्त दिसतोय हा पापड आहे ना.
फक्त हे सगळं तुम्ही तयार करून ठेवू शकता. इवन पापडही भाजून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं ना तेव्हाच हे गार्निश करा, नाहीतर काय होईल, भाज्यांमधलं पाणी त्या पापडामध्ये मिक्स होईल आणि पापड सॉगी होईल. बरं, आणखी एक, मसाला प्रीमिक्स करताना त्यामध्ये मीठ मी वापरला नाही, तुमचा प्रश्न येईल, कारण चाट मसाला आणि काळं मीठ पादेलून आपण घातले, जे ऑलरेडी खारटं असतं, त्यामुळे ॲडिशनल मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे. मसाला पापड मस्तपैकी बनवून तयार आहे. बघा, अगदी म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये ना 60 रुपयाच्या खाली तर मसाला पापड नाही, 60 रुपयात तुमचे वर्षभराचे पापड, मसाला पापड घरी बनवून होतील. स्टार्टर म्हणून नक्की बनवून, आणि हेल्दी, न तळलेले. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.